मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विशेष आणि सखोल व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावर अत्यंत सविस्तर चर्चा करणार आहोत जो थेट तुमच्या आयुष्याशी, तुमच्या दैनिक संघर्षाशी, तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या मानसिकतेशी जोडलेला आहे। जर तुमची रास कर्क असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक दीपस्तंभ, एक मार्गदर्शक ठरवणार आहे। त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप न करता अगदी मनापासून आणि शेवटपर्यंत ऐका। आयुष्य हा एक प्रवासाचा मोठा पल्ला आहे, जिथे कधी आपल्याला भरभरून सुख मिळतं तर कधी प्रत्येक पावलावर परीक्षेचा सामना करावा लागतो। बऱ्याचदा आपण नकळत अशा काही गोष्टी करतो किंवा आळसात येऊन केवळ नशिबावर विसंबून राहतो, ज्याचा शेवटी आपल्याला खूप मोठा फटका बसतो। आज आपण अगदी बारीक-सारीक गोष्टींवर चर्चा करणार आहोत, ज्या समजून घेतल्या तर या महिन्यात येणारी प्रत्येक अडचण तुम्ही सहज पार करू शकाल। सर्वात आधी एक गोष्ट तुमच्या मनावर कोरून ठेवा, ती म्हणजे या महिन्यात भाग्यापेक्षा किंवा नशिबापेक्षा तुमचे स्वतःचे परिश्रम, तुमची स्वतःची मेहनतच तुम्हाला खऱ्या अर्थाने उपयोगी पडणार आहे। बऱ्याचदा लोक हात हलवत बसतात आणि म्हणतात की नशिबात असेल तर मिळेल, पण कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना पूर्णपणे वेगळा संदेश घेऊन आला आहे। नशीब किंवा भाग्य आपलं काम करतच असतं, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः घामाचा थेंब गाळत नाही, स्वतः मैदानात उतरून झटत नाही, तोपर्यंत तुम्हाला हवं तसं यश मिळणार नाही। पण मित्रांनो, या महिन्यात केवळ तुफान मेहनत करून चालणार नाही, तर या परिश्रमासोबतच तुम्हाला अत्यंत सावध, डोळे उघडे ठेवून आणि अतिशय सतर्क राहण्याची गरज आहे। आजूबाजूच्या परिस्थितीवर नजर टाका, कारण अनेक लोक असे आहेत जे तुमचा साधेपणा, तुमचा प्रामाणिकपणा याचा गैरफायदा घेण्यासाठी आणि तुम्हाला मागच्या मागे पाडण्यासाठी अक्षरशः टपून बसलेले आहेत। अशा वेळी अशा लबाड लोकांशी तोंडी भांडण करण्यापेक्षा, विनाकारण एनर्जी वाया घालवण्यापेक्षा तुम्ही त्यांना आपल्या उत्तम कामाच्या, बुद्धिमत्तेच्या आणि अचूक कर्तृत्वाच्या जोरावर चोख उत्तर देऊ शकता। तुमचे काम बोलले पाहिजे आणि त्या कामाच्या जोरावर तुम्ही अशा लोकांना सहजपणे मागे टाकू शकता। परंतु या सगळ्यात एक फार मोठा धोका तुमच्यासमोर उभा असू शकतो, आणि तो म्हणजे आंधळा विश्वास ठेवण्याची सवय। कोणावरही डोळे झाकून विसंबून राहणे या काळात तुम्हाला बऱ्याचदा खूप महाग आणि अत्यंत हानिकारक ठरू शकते। आजच्या जगात सगळेच आपले हितशत्रू नसले तरी सगळेच आपले हितचिंतक असतात असेही नाही। विशेषतः तुमच्याच एखाद्या जवळच्या नात्यातून किंवा अत्यंत विश्वासातील व्यक्तीकडून तुम्हाला धोका मिळण्याची किंवा फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे सावध राहा, प्रत्येकाशी हसून बोला, गोड बोला, पण आपले अगदी खाजगी आणि महत्त्वाचे पत्ते कोणासमोरही उघडे करू नका। स्वतःचे प्लॅन स्वतःकडेच ठेवा। अशा या कठीण आणि आव्हानात्मक वातावरणात जेव्हा बाहेरच्या लोकांकडून फसवणूक होण्याची किंवा त्रास होण्याची भीती असते, तेव्हा तुम्हाला एकमेव मोठा आधार मिळतो, तो म्हणजे तुमच्या कुटुंबाचा। अशावेळी रक्ताच्या नात्यांकडून आणि कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण आणि खंबीर सहकार्य लाभेल। जेव्हा बाहेर जग तुम्हाला त्रास देईल, तेव्हा तुमचे कुटुंब तुमच्या पाठीशी खडक बनून उभे राहील। घरातील लोकांसोबत तुम्ही उत्तम वेळ घालवाल, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधल्यामुळे तुमच्या मनावर आलेले ताणतणाव, नैराश्य झटपट हलके होण्यास मोठी मदत होईल। पण इथेही एक अत्यंत महत्त्वाची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल, कारण नात्यांचे गणित सांभाळणे ही तारेवरची कसरत असते। जरी कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभणार असले तरी स्वजनांशी, म्हणजेच आपल्याच माणसांशी, कुटुंबातील सदस्यांशी किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तींशी मोठा वाद किंवा तंटा होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही। बऱ्याचदा घरच्यांसोबतच छोट्या-छोट्या गोष्टींवरून मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात। त्यामुळे बोलताना शब्दांची निवड अतिशय काळजीपूर्वक करा। समोरच्या व्यक्तीचा, विशेषतः आपल्याच माणसांचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या, कारण एकदा का माणसाचा स्वाभिमान दुखावला की नात्यांमधील दुरावा वाढायला वेळ लागत नाही आणि नंतर तो दुरावा मिटवणे खूप कठीण होऊन जाते। प्रेम, संयम आणि समजूतदारपणा दाखवून तुम्ही या छोट्या-मोठ्या वादांवर सहज मात करू शकता। थोडक्यात सांगायचे तर हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा, भाग्याच्या किंवा नशिबाच्या भरवशावर न राहता स्वतःच्या मेहनतीवर आणि परिश्रमांवर पूर्ण विश्वास ठेवण्याचा आहे। कोणावरही डोळे झाकून विसंबून राहू नका, स्वतःच्या बुद्धीचा वापर करून प्रत्येक पाऊल अतिशय मोजून मापून टाक। कुटुंबाची साथ नक्कीच मोलाची ठरेल, पण त्यांच्याशी वागताना आणि बोलताना जिभेवर ताबा ठेवा, जेणेकरून कोणत्याही रक्ताच्या किंवा जिव्हाळ्याच्या नात्यामध्ये विनाकारण दुरावा निर्माण होणार नाही। तुमची प्रामाणिक मेहनत, तुमची विलक्षण सतर्कता आणि तुमचा प्रचंड संयम तुम्हाला नक्कीच या महिन्यातील प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढून यशोशिखरावर पोहोचवेल। मला पूर्ण खात्री आहे की आजचा हा सविस्तर व्हिडिओ ऐकून तुम्हाला तुमच्या आगामी काळाचे नियोजन करायला, स्वतःला सावरण्यासाठी आणि जीवनात योग्य पावले उचलायला नक्कीच खूप मोठी मदत झाली असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांशी हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन, उपयुक्त आणि सविस्तर मार्गदर्शक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर, नवीन आणि अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा। तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।